लोक समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आज 1 एप्रिल आहे. एप्रिल फूल आहे. आणि हे एप्रिल फूल असून देखील सुद्धा मी सतसत विवेकबुद्धीने एप्रिल फूल या दिवशी मूर्खपणा नसून करून एप्रिल फूल करत नाही. तर आज 1 एप्रिल आहे. 1 एप्रिल म्हणजे महामानव, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, युगपुरुष, महामानव, जगविख्यात 14व रत्न, क्रांतीसूर्य, बोधिसत्व, भारतरत्न बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 135वी जयंती महिना एप्रिल चालू होत आहे. आज 1 तारीख आहे आणि आज 1 तारखेच्या दिवशी आणि 1 तारखेपासून संपूर्ण आंबेडकरी समाज, बौद्ध समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची तयारीच्या उत्सवामध्ये आहे. आणि सोशल मीडियावरती कोणीतरी शरद पोंक्षे नावाची व्यक्ती सारखे सोशल मीडियावर पोस्टिंग करते. मी बऱ्याच 1-2 महिने पाहतोय, वाचतोय. हिंदूंचे रस्ते असतील तर त्या रस्त्यावरून चालणार, हिंदूचं पाणी असेल तर हिंदूचं पाणी पिणार, सर्व गोष्टी हिंदूच्या असतील तर त्या आम्ही घेणार, त्या करणार, असं जे काही सोशल मीडियावर पोस्टिंग चालू आहे ते नगण्य होत्या. परंतु आज सकाळी 6:30 वाजता मला जाग आल्यानंतर मी पहिलं मोबाईलवरमधील संदेश बघतो. या संदेशामध्ये मला अशी काही पोस्टिंग आक्षेपार्ह मला वाटली, आढळून आली. आत्तापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांनी पोस्ट केला नव्हता, म्हणून आम्ही त्या भावना विचारात घेत नव्हतो. परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पोस्ट करून मनोवादी, विचारवादी लोकांनी मनुस्मृती जाळताना ती वाचली नसावी, मनुस्मृती जाळताना ती वाचली नसावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि त्याच्या बाजूला ही वाक्य, मनुस्मृती जाळणाऱ्यांनी मनुस्मृती वाचली नसावी. आता हे शरद पोंक्षे कोण बरे आहेत जे अशी विधानं पोस्टिंग करतात? त्यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय आहे, त्यांचा इतिहास टक माहीत आहे का? माहीत जरी असेल तरी ते मुद्दामून जर अशा प्रकारच्या पोस्टिंग करत असतील आणि सामाजिक तेढ, सामाजिक भावना, आंबेडकर समाजाला चवताळण्याचा प्रयत्न करत असतील आणि जर महाराष्ट्रामध्ये जर असा काही उद्रेक झाला, आंबेडकरी जनता चवताळली, निळ्या झेंडीच्या छत्रछायेखाली एकत्र आली आणि जर काही जाळपोळ झाली, कोण शरण पोंक्षे, कोण संभाजी भिडे, कोण कंगना रनौत, कोण नवनीत राणा, कोण तो भगतसिंग कोश्यारी, कोण तो किरीट सोमय्या, तोतल्या, जर अशी लोक वक्तव्य करणारी, राष्ट्रीय पुरुषांवर वक्तव्य करून जाती समाजामध्ये तेढ निर्माण करत असतील, जातीमध्ये दंगल निर्माण करत असतील आणि हे सरकार जे गेले 11 वर्ष केंद्रामध्ये आहे, हे सरकार जे गेले महाराष्ट्रामध्ये 8.5 वर्ष आहे आणि हे सरकार काम करत असताना राज्याच्या मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत यांना मी सांगू इच्छितो, एक मुख्यमंत्री म्हणून तुम्ही चांगलं काम करत असाल त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आणि गृहमंत्री म्हणून तुम्ही चांगलं राज्य हाताळण्याचा प्रयत्न कायदा सुव्यवस्था दृष्टीकडून करत असाल असं तुम्हाला वाटतं. परंतु मी सांगतो, राज्यातील कायदा सुव्यवस्था
अगदी बकाळ झालेली आहे, बिघडलेली आहे आणि बिघडलेली आहे. कोणीही उठतो राष्ट्रीय पुरुषांचा अपमान करतो, कोणीही उठतं राष्ट्रीय पुरुषांवर विधानं करतात, कोणीही उठतं जातीय तेढ, जातीय दंगल निर्माण होईल अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतात. जे परभणीमध्ये झालं, संविधानाच्या उद्देशिकेचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला, जातीय दंगल झाली, आमचा बौद्ध समाजाचा माणूस पोलिसांनी ठार मारला. ती केस न्यायालयाने पोलिसांवर ताशोरे नाही तर पोलिसांवर कारवाई करायला म्हटलं. बीडमध्ये मत्स्योद्योगचे सरपंच मारले जातात. मराठा आरक्षणाच्या वेळेस जाळपोळ होते, दंगल होते. जातीय समाजातील तेढ 2014 पासून जसं सरकार आलं राज्यावरती देवेंद्र फडणवीसांचं, हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यावर माझा आरोप आहे की हेच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते तेढ निर्माण झालेली आहे. आणि पूर्ण महाराष्ट्र हा पेटता महाराष्ट्र ठेवला आहे. जातीय दंगली, जातीय तेढ दंगली, जातीय तणाव, जो भीमा कोरेगावची दंगल 7-8 वर्षापूर्वी घडली, जी संभाजी भिडेंनी घडविली आणि जी संभाजी भिडे आत्तासुद्धा अशोक खरातांच्या केसमध्ये प्रकरणामध्ये ते काय कायदे पंडित का सल्लागार आहेत की अशोक खरातांना मारून टाका, हे झंझट मिटून जाईल, या भानगडी सगळ्या एकदाच मिटून जातील असं वक्तव्य करून संभाजी भिडे कुठेतरी गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी घालत आहेत, कुठेतरी जातीय तणाव, जातीय दंगली वाढतील अशा प्रकारे घोषवाक्य करत आहेत. आणि शरद पोंक्षे नावाचे गृहस्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या तयारीमध्ये लोक आहेत. पूर्ण आंबेडकरी समाज, पूर्ण आंबेडकरी जनता, पूर्ण बौद्ध समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या तयारीत आहे. आणि जयंतीच्या तयारीत असताना शरद पोंक्षे नावाची व्यक्तीचं आज 1 एप्रिलला अशा प्रकारचं सोशल मीडियावर पोस्टिंग करणं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसह हे माझ्यासारख्या माणसाला तरी रुचलेलं नाही. जे क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य आहे त्याला झाकण्याचा प्रयत्न या शरद पोंक्षे नावाच्या किंवा आणखी कोणी व्यक्तींनी करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जळती आग आहे, जळता निखारा आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंतपणे ज्वलंत नव्हते, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंतपणे ज्वलंत नव्हते, आता त्यांचे विचार आचार लोक ज्वलंत झालेले आहेत. तप्ता निखारा आहे, जाळून टाकू आम्ही सांगतोय. कायदा सुरक्षा व्यवस्था पोलिसांना राखायची असेल तर या शरद पोंक्षे नावाच्या गांडुळाला नाही, गांडूळ तरी चांगला आहे, जमीन भुसभुशीत करतो, शेतकऱ्यांना फायदा देतो, परंतु हा शरद पोंक्षे हे ढेकणांसारखं जर आंबेडकरी समाजावर डाग डागून रक्त शोषायचा प्रयत्न करत असेल तर या ढेकणाला आत्ताच चिरडायला पाहिजे. आणि चिरडणार म्हणजे रवींद्र शिंदे चिरडणार हे तुम्हाला सांगू इच्छितो. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांबाबत फार ज्वलंत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात मी फार ज्वलंत आहे. मी पत्नीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडला म्हणून गळा दाबून ठेवला होता, श्वास कोंडून ठेवला होता, असं मी बाबासाहेब आंबेडकरांचा भोगता आहे. स्वतःच्या पत्नीचा मी विचार केलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मी सहन करू शकत नाही. आणि जर कोणी केला तर त्याला नक्कीच धडा शिकवणार हा रवींद्र शिंदे आहे. पॅन्थर सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्राचा रक्षक, भारताचा रक्षक, महाराष्ट्राचा कायदा रक्षक, भारताचा कायदा रक्षक, महाराष्ट्राचा सिंह आणि अध्यक्ष महाराष्ट्र कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन
महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, संघटित असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य या संघटनात्मक पातळीवर मी समाजाचं काम करतो, रस्त्यावर उतरून काम करतो आणि कामगारांसाठी, गोरगरीब समाजासाठी आणि माझ्या आंबेडकरी समाजासाठी मी आज कधीही मरायला तयार आहे अशी क्रांती करतो. आणि म्हणून कामगारांचे प्रश्न सुकर होतात आणि कामगारांना शांतीचा मार्ग देण्याचा प्रयत्न, तथागतांचा प्रयत्न, गौतम बुद्धांचा प्रयत्न आम्ही करतोय. गौतम बुद्धांनी काय शिकवलंय? काय शिकवलंय? आम्हाला युद्ध नको, बौद्ध हवा. जगाला युद्ध नकोय, बौद्ध हवा. आणि जगामध्ये युद्धजनक परिस्थिती असताना देखील भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचं युद्धजन्य परिस्थिती नाही, दंगा नाही, गडबड नाही. कारण भारताचं संविधान हे सार्वभौम असं एक संविधान आहे. भारताचं संविधान एक सार्वभौम असं संविधान आहे जे आपला राष्ट्र, आपला देश, आपला भारत, आपल्या तिरंगाचा मान सन्मान एकसंग ठेवतो. तो आपला भारत देश आहे. आणि ह्या भारतातल्या जे काही जातीय विघातक शक्ती आहेत, भारतातल्या जाती विघातक शक्ती आहेत, तेच भारताचं हनन करतात, भारताचं संविधान मोडत करण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेसारख्या ठिकाणी अपमान करतात आणि आम्ही लोक उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. त्यामुळे कदापि हा मानपान जो आहे बाबासाहेबांचा आम्ही अपमान सहन करणार नाही. या चौदार तळ्यामध्येच जिवंतपणे गाडून टाकू हे तुम्हाला मी सांगतोय. आता 14 तळ्याचं सत्याग्रह, शताब्दी सत्याग्रह चालू आहे. 14 तळ्याचं शताब्दी सत्याग्रह चालू आहे. काळाराम मंदिर प्रवेशाचं सत्याग्रहचे जे आठवणी चालू आहेत, काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाच्या आठवणी चालू आहेत, काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या आठवणी चालू आहेत. 14 तळ्याचे शताब्दी वर्ष आहे आणि या सर्व महोत्सवामध्ये वर्षामध्ये लोक आनंदात आहेत की आमच्या महामानवाने असा काही क्रांती घडविला, असा काही इतिहास घडविला. तोच इतिहास मनुस्मृती जाळण्याबाबत आहे. मनुस्मृती ही काय सांगते? या मनुस्मृतीमध्ये पूर्ण स्त्रियांचं हनन केलेलं आहे. ते शरद पोंक्षे यांनी वाचावं. आधी ही मनुस्मृती तुम्ही अंमलात आणून तुमच्या महिलांचं उद्यत्तीकरण करा आणि करून दाखवा. शरद पोंक्षेंना माझं विधान आहे, पुन्हा अशा प्रकारचं विधान करणार तर तुम्हाला जेलची हवा देणार हा रवींद्र शाह. आजच मी ठाणे पोलीस आयुक्तांना डुंबरे साहेबांना भेटणार आहे आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन, ठाणे वर्तकनगर पोलीस स्टेशन, ठाणे स्टेशन, ठाणे नगर, ठाणे नौपाडा पोलीस स्टेशन, विविध ठाणे नगरातल्या पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार मी दाखल करत आहे. आणि मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महासंचालक पोलीस मुंबई यांच्याकडे देखील गुन्हा दाखल करत आहे. आणि आज 27 तारखेला अशोक खरातांच्या बाबतीमध्ये जे काही भोंदूगिरी बाबाने स्त्रियांचं हनन केलेलं आहे, स्त्रियांचा बलात्कार केलेला आहे, अन्याय अत्याचार केलेला आहे, त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 27 तारखेला जे संसद विधिमंडळामध्ये, विधानभवनातील विधिमंडळामध्ये जे काही वाचन केलं त्याच्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्त्रियांचं हनन केलेलं आहे, स्त्रियांवर अन्याय अत्याचार बलात्कार ते निवेदन वाचून केलेलं आहे. आणि असं निवेदन मी न्यायालयामध्ये पण वाचताना पाहिलेलं नाही, जे संसदेच्या विधानभवनामध्ये विधिमंडळामध्ये वाचलं गेलं. त्यामुळे महिलांचं हनन करणं याबाबतची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगांकडे दिलेली आहे, राष्ट्रपतींकडे दिलेली आहे. आणि पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस आयुक्त मुंबई यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महिला कायद्याअंतर्गत, महिला सुरक्षित कायद्याअंतर्गत आणि महाराष्ट्रातील महिलांचं हनन करणं आणि ज्या महिलांचा अन्याय अत्याचार बलात्कार झाला आहे त्यांच्यावर अजून बलात्कार करणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याची देखील तक्रार मी आज दाखल करतोय. राष्ट्रीय आयोग महिला यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी तक्रार दाखल करतोय की त्यांनी महिला वर्गाचं हनन केलेलं आहे विधिमंडळामध्ये, त्याची दखल करावी. एवढंच. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. संविधान जिंदा है,
संविधान जिंदा है, जिंदा ही रहेगा, जिंदा ही रहेगा। अगर उसको डाक देने वाले इंसान जो भी रहो, कितने भी ऊंचाई के ऊंचाई पातळी पे रहो, संविधान जिंदा है, जिंदा रहेगा, जिंदा ही रहेगा। और उसके तोड़ बिमोड़ करने वाले की उसकी खैरात नहीं होगी। ऐसे भीम का रक्त है, भीम का आदमी है, भीम का जनन है, भीम का अनन है, भीम की आग है, भीम का पानी है, भीम का सब कुछ है। अगर भीम के ऊपर कोई आँच आती है, अगर भीम के ऊपर कुछ आँच आती है तो भीम के लिए दीवार एस रविराज रविंद्र चांगो शिंदे खड़ी है। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।